नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत ते बोर्ड वगैरे पाडून दिलेले असतो, ते कागद असतात, ते छापून आणलेले असतात शुभ्राच्या नावाने. सगळं काही सारंगने आता फाडून तोडून टाकलेलं असतं, सगळं तोडून फोडून टाकलेलं असतं. आता लगेच सगळ्यांना राग येतो की सारंग हे काय वागतोय. आता लगेच मोनिका म्हणते, सारंग अरे हे काय बिहेवियर आहे, तू काय करतोस, तू काय वागतोय, तुला तरी कळतंय का. बोर्ड वगैरे असतात त्याचे लोटून पाडून दिलेले असतात की काहीही कोणाचं चालणार नाही, सावलीच राहणार. सगळ्यांना तोंड घशी पाडलेलं असतं. त्यांचे खरे चेहरे तिलोत्तमाच्या समोर आणलेले असतात. तिलोत्तमाला सांगतो की तुझ्या समोर खोटे रिपोर्ट दाखवले या लोकांनी, म्हणजे तू लिमिट क्रॉस करतोय या सारंग. वहिनी लिमिट तुम्ही क्रॉस केलीये, मला शिकू नका लिमिट. न विचारता ह्या गोष्टी करताय. लिमिट मी क्रॉस करतोय की तुम्ही. म्हणतो खरे रिपोर्ट्स मेल केले, चेक कर एकदा, म्हणजे यांचे खरे चेहरे तुला कळतील. सावली सनस्क्रीन अजूनही मार्केटला नंबर 1 ला आहे. सगळ्यात जास्ती प्रॉफिट त्याच्यातूनच मिळतंय आपल्याला. रिपोर्ट कोणी का तयार केले मला माहित नाही, पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. मत सावली सनस्क्रीन बंद करणार नाही आणि बंद होऊही देणार नाही मी. काय कामात टरकलेला असतो, इतका घाबरतो या सारंगला. आता मोनिकाची सुद्धा बोलती बंद झालेली असते सारंगच्या समोर. आणि राजकुमार तर काय अगदी बिल्ली मांजर झालेला असतो, मोठ्यापणा करायला लागलेला असतो. शांत हो ना जरा, ऐकून घे ना मी काय म्हणतोय. डिरेक्टरने निर्णय घेतला, आता काहीच करू शकत नाहीये सारंग. पण आता हसायला लागलेला असतो. हो का, काही करू शकत नाही का, विसरता का? कंपनीची पॉवर अजूनही माझ्याकडे, तुमच्याकडे काहीच नाहीये, विसरू नका. जर ठरवलं आणि पॉवरचा वापर केला तर हे जे कोणी खेळ करतय ना, आजच्या आज कंपनीतून लात मारून बाहेर काढले जाईल. लक्षात ठेव राजकुमार दादा. म्हणतो कामत शिरताय का डोक्यात. म्हणतो चेक करून घ्या सगळ्यांनी रिपोर्ट चेक करा, म्हणजे डोळे उघडतील. तुम्हाला रिपोर्ट वगैरे बघितलेले असतात आणि तिलोत्तमा खूप चिडलेली असते. सारंग तर निघून गेलेलं असतो. तिलोत्तमा म्हणते, मी तुला म्हटलं होतं सारंगला कळाल्यावर तू खूप चिडणार आणि खूप राडा घालणार. बघ तसंच झालं. त्याला अंधारात ठेवून काही करायला जाऊ नका, त्याला तपास लागणार म्हणजे लागणार. आणि शेवटी बघ तो ऐन वेळेला बरोबर आला. मग म्हणते मीच फोन करून बोलवून घेतलं होतं इथे, कारण मला माहिती होतं त्याला अंधारात ठेवून काहीही केलं तरी तो असंच करणार. मग कामतला म्हणते तुमच्याशी बोलायचंय पण नंतर बोलते, आधी यांच्याशी बोलते. म्हणतो आई जरा प्रॅक्टिकल विचार कर ना. कोण म्हणतो एकदम परफेक्ट केलं तू, एकदम परफेक्ट. त्याला बोलवलं ना अगदी योग्य केलंस. आता मोनिका इतकी रागाने बघत असते या राजकुमारकडे. कुमार आता कामतवर चिडतो, जणू काही राजकुमारला काही माहितीच नाही अशी नाटक करत असतो तिलोत्तमाच्या समोर. नीट बनवता येत नाही, बघता येत नाही, काय करताय तुम्ही. कुमार आता नाटकं करत असतो. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं माझ्या भावाला दुखावलेलं मला चालणार नाही, आणि कामत तुमच्या वागण्यातून तुम्ही माझ्या भावाला दुखावलंच आहे. या सगळ्यामुळे माझा नाईलाज झाला. माझ्या भावाचा गैरसमज होणार माझ्याबद्दल की मी त्याला अंधारात ठेवून सगळे उद्योग करतोय. तुमच्यामुळे कामत, फक्त तुमच्यामुळे. खापर कामतच्या डोक्यावर फोडलेलं असतं आणि राजकुमार अलगद बाजूला होण्याचा प्रयत्न करत असतो. जाऊन त्याची समजूतच काढतो की. तो म्हणते थांब राजकुमार, अजिबात जाऊ नको. ते काय करायचं, तू नको जाऊ तिथेच. मग खूप चिडलेली असते. या रिपोर्ट दाखव या कामतला, मग बघतेच बाकीचं मी सगळं. तिलोत्तमा निघून गेलेली असते सारंगची समजूत काढायला. आता मात्र राजकुमार खूप चिडलेला असतो कामतवर. काय रे, अक्कल काय गुडघ्यात का, हे सगळं करायची काही गरज होती का, नंतर करता आलं नसतं का, एकदम सगळं करत बसला, पडलास का तोंडावर. मुलीचं नाव होतं आणि माझ्या मुलीचं नाव फाडून तोडून टाकलं, जमिनीवर टाकलंय त्या सारंगने. म्हणतो तुझी अक्कल गुडघ्यात काय रे बिंडोका, नको बघू, निघ चल इथून, काळ कर. राजकुमारने सगळ्यांनाच बोलून तिथून काढून दिलेलं असतं, कारण त्यांचा डाव बरोबर उधळलेला असतो. खाली पडलेले पेपर्स असतात शुभ्र नावाने, ते फाडलेले वगैरे असतात. ते बघते राजकुमार आणि मोनिका. आणि मोनिका मनातल्या मनात म्हणते, सारंग तुझे काही केलंय ते अजिबात चांगलं केलं नाहीये, याचे परिणाम तुला भोगायला लागणार. आणि मोनिका तुला सोडत नसते, तू बघ सारंग, याचा बदला मी घेणार. आता अजून सुद्धा ओवीने हट्ट सोडलेला नसतो. ती अमृताच्या मागे लागलेलीच असते. आपण ना गाण्याचे क्लास लावूया, कोणालाच कळणार नाही, डॅडाला नाही, कोणाला नाही, आपण गुपचूप लावू ग. भावाला चुकून जरी कळालं तर काय तांडव होईल माहिती ना ओवी, मग कशाला रिक्स घेतीये ग, त्याला नाही सांगायचं म्हणून. घराचं आणि गाण्याचं नातं काय आहे ना ओवी, माहिती ना तुला, मग का हट्टीपणा करती, दे की गाण्याचा नाच सोडू ना बाळा, हट्ट करू प्लीज. अगं काकू, म्हणून तर चोरून करतोय ना आपण. अभिरने फोन लावलाय ना, गुरुकुलमध्ये शिकवतात गाणं, 1 नंबर गाते हा, ती शिकवणारे गाणं. त्या नाहीच म्हणत असते, पण ओवी काय ऐकायला तयार नसते. आईंना कळालं तर त्या मला घराच्या बाहेर काढतील. नाही काढणार, गुपचूप जायचं सांगितलं ना तुला, चल तू. शिक्षा जाऊ दे, पण तुला शिक्षा झालेली मला अजिबात आवडणार नाही. त्यामुळे ओवी प्लीज गाण्याचा नाच सोडून दे. नाही ना माझं बाळ, ऐकणार ना मम्माचं, ऐकणार ना काकूचं, प्लीज प्लीज शहाणं बाळा. खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते अमृता. ओवी इतकी हट्टी असते की ते ऐकायलाच तयार नसते. पांडुरंगाच्या मनात असेल अगदी तसंच होणार आहे. मी किती नाही म्हटले तरी तू गाणं शिकणार, आणि किती हो म्हटले तरी पण तू शिकणार. त्यामुळे पांडुरंग जे करेल ते योग्यच करेल, तू फक्त सध्या हट्टीपणा सोड. म्हणते काकू, मी गाणं शिकावं अशी पांडुरंगाची इच्छा पांडुरंगाच्या मनात असेल किंवा त्याची इच्छा असेल तर ग पूर्ण करायला नको का, त्याला वाईट वाटणार नाही का. माझ्यावर रागवली तर तुला चांगलं वाटणार आहे का. तर एवढ्याच्या ओवीकडे बघत असते, काय डोकं चालतंय तिचं, खूप लाड करते. काय मोठी झालीस, काय चुरू बोलतीयस ग तू ओवी. ठीक आहे, आधी आपण जाऊन तो क्लास बघणार, ती माणसं बघणार, तिथे सगळं व्यवस्थित आहे का, सगळं सिक्युरिटी छान शिकवतात का, सगळं बघणार.
आणि हो मला आवडलं तर मी हो म्हणणार, नाही तर हो म्हणणार नाही. मग तुझा हट्टीपणा चालणार नाही. काकू अबीरची आई शिकवणार म्हटल्यावर चांगलंच असणार ना, आपण दोघी मिळून जाऊ. तुला आवडलं तर हो, नाही तर असू दे, पण मला खात्री आहे अबीरची आई म्हटल्यावर छानच असणार आहे. आता अमृता तयार झालेली असते हिला गाण्याच्या क्लासला घेऊन जाण्यासाठी. का इकडे फार चिडलेली असते, तनतन करत असते, म्हणते की पुन्हा एकदा कळालं मेहेंदळे फॅमिलीत, मेहेंदळेच्या साम्राज्यामध्ये आपली व्हॅल्यू 0 0 0. आपल्याला कोणी विचारत नाही, आपल्याला काही डिमांड नाही, काही नाही. आपण असून सुद्धा नसल्यासारखे आहोत. कंपनी सांभाळतो, रात्रंदिवस मेहनत करतो आणि तो सारंग देतो का लक्ष? येऊन इथे रुबाब झाडतोय आपल्यावर. मोनिका फार बडबड करत असते, फाडतो, थोबाडावर मारतो आणि निघून जातो ॲटिट्यूड मध्ये. आणि आपण राब राब राबतो इथे. मला फार वाईट वाटलेलं असतं आपल्या पोरीचं नावाने. बघ की कसं फाडलं त्याने, जराही विचार केला नाही का रे? राजकुमारला इतकं वाईट वाटलेलं असतं की सारंगने तिचे नुसते नाव असलेला कागद फाडलाय राजकुमारच्या मुलीचा. राजकुमारने सारंगची अख्खी मुलगी मारण्याचा प्लॅन केलेला असतो, बायको मारण्याचा प्लॅन केलेला असतो, तेव्हा त्याला वाईट वाटलेलं नसतं. आणि सारंगने फक्त नाव असलेला कागद फाडला, त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं राजकुमारच्या. कुमार रडायला लागलेला असतो, मोनिका सुद्धा रडत असते. हिंमत कशी झाली बघ की हे पेपर फाडण्याची, माझ्या पोरीचं नाव फाडण्याची हिंमत कशी झाली, आणि एवढी अक्कल आलीच कशी या सारंगला? मोनिका आणि राजकुमार पस्तावा करत असतात. एका मिनिटात खेळ करून गेलेला असतो सारंग, आणि सगळ्या गोष्टींचा आता पस्तावा करत बसलेले असतात मोनिका आणि राजकुमार. राजकुमार, सगळं डोकं तुझ्या आईचं आहे. तुझ्या आईने खेळ केलाय, त्याला जर बोलवलं नसतं तर काहीच होत नव्हतं. तिने कशाला बोलवलं याला? तिने ठरवून हे सगळं केलंय, कळतंय का? म्हणजे कारस्थान तिने केलंय आणि तमाशा मात्र आपल्या गालावर पडलाय. करणार तेवढ्यात काय तो आलाय? म्हटलं रे परफेक्ट टायमिंग आहे, टायमिंग वगैरे नाही, ते तुझ्या आईने केलाय सगळा खेळ. आईने ते म्हातारडीने केलंय सगळं ठरवून हे प्लॅनिंग, कळतंय का राजकुमार? तिला तर मला डायरेक्ट म्हटलेली असते म्हातारडी. मग आता या ऑफिसमधून कायमचा जायला हवाय का? मध्ये मध्ये करतोय ना, आता तो जायलाच हवाय, तोही कायमचा. काहीतरी ठोस कारण शोधायचं की आई स्वतः धक्के मारून सारंग या कंपनीतून कायमचा काढून टाकेन, कारण मी रूपम कॉस्मेटिक म्हणजे ही कंपनी कुणाबरोबरच शेअर करू शकत नाहीये. सगळे हळूहळू मी काढून दिले, आता राहिलाय चिटकून बसलाय तो फक्त सारंग, आणि मी मात्र कुणाची ही कंपनी शेअर करू शकत नाहीये. त्यामुळे सारंगला आता जायलाच लागणार आहे. कंपनीचा मालक फक्त आणि फक्त मी राहणार आहे एकटा. मोनिका, ते माझ्या हातात जर असतं ना, गोळी झाडली असती आणि त्याला संपवून टाकलं असतं. त्यातला काटा कायमचा काढून टाकला असता. अशी तळतळ करत असते. आणि त्याहूनही राजकुमार, दोघं सुद्धा सारखेच असतात, क्रूर आणि कपटी. आपला हेतू साध्य करण्यासाठी कुठल्याही थराला जाणारे असतात दोघं. गळ्यातला जो लगाम आहे ना, त्याचा पट्टा आपल्याला हातात घ्यायला लागणार आहे. सध्या त्या म्हातारीकडे, तुझ्या आईच्या हातात आहे ना तो लगाम, तो आपल्याकडे घ्यायला लागणार आहे. काहीही झालं तरी एकदा हातात आला की असं त्याला उचलून बाजूला करू शकतो. परंतु तुमची आई जिवंत आहे तोपर्यंत सारंगचं काहीच करता येणार नाहीये. आपण कठपुतली बनून राहणार आहोत त्याच्या हातातली. आधी म्हातारीला बाजूला करू, मग सारंग काय चीज आहे? काही प्लॅन सक्सेस होणार नाही. नेहमी असं आणि असंच घडत राहणार जोपर्यंत म्हातारी आणि सारंगी आपल्या रस्त्यात. तोपर्यंत आपण एक एक करून बाजूला करूया. आता मोनिकाने आणि राजकुमारने ठरवलेलं असतं की त्या म्हातारीला सुद्धा लवकरात लवकर बाजूला करायचं आणि त्यानंतर लगेच सारंगला. कुमारने सुद्धा होकार दिलेला असतो. आलेला असतो घरी आणि तिलोत्तमा अजूनही हॉलमध्ये बसलेली असते. सारंग येतो आणि पाणी प्यायला लागतो, तो समोर त्याला आई दिसते. तेव्हा बसलेच आई अशी, आपली नाहीयेस का अजून? एखाद्याच्या नशिबात जर का वाट बघणं असेल तर कसली आलीये झोप? कुणाची वाट बघतीये तू? कुणाची म्हणजे तुझी? सारंग, तुझी वाट बघतीये मी. वाट बघतीये माझी. कंपनीत जे घडलं त्याबद्दल जाब विचारायचंय म्हणून वाट बघतीये का माझी? शिक्षा द्यायची तुला. आप शिक्षा सगळीच्या पलीकडे गेलंय सगळं सारंग. काहीतरी करशील हे ठाऊक होतं, पण या टोकाला जाऊन असं काहीतरी करशील हे माहित नव्हतं सारंग. काय झालंय रे नेमकं? का असं वागतोय? कळेल का मला? नाव, तिच्याच आठवणी, काय याच्यामध्ये सगळ्यात गुरफटलाय तू? बाजूला का होत नाहीये सगळ्यातून? इकडे आता जगन्नाथ हॉलमध्ये असतात आणि सावली आलेली असते अभिरला झोपून. इतक्यात झोपलाय तो. अहो, रतनचं किती कर्ज आहे तुझ्यावर? सगळं हिशोब केला तर 5 लाख रुपये. जगन्नाथजी म्हणतात त्या कर्जातून लवकरात लवकर तुला मुक्तता देतो, म्हणजे रतन तुझ्याकडे कधीच येणार नाही. कुठल्याच कर्जात ठेवायचं नाही, ही माझी जबाबदारी आहे. बाबा, असं काय करताय तुम्ही? एवढे पैसे लागले ना, मग हळूहळू माझ्या पगारातून पैसे देईल की मी. आजी म्हणतात, अरे बाप रे, म्हणजे बापाच्या कडून तुला काहीच नकोय का? बरीच मोठी झालीये बघ की नाही. बापाचं तिला पैसा नकोय, फार मोठी झाली, स्वतःच्या याच्यावर हिमतीवरती कर्ज फेडायला लागलीये. वा, माझं जे काही आहे सगळं तुझंच आहे ना, मला कोणाला द्यायचंय? तुमच्यावर ओझं व्हायचं नाहीये, मी माझे पैसे फेडेल. आता तिलोत्तमा सारंगच्या मनातून सावली काढण्याचा प्रयत्न करत असत. आठवत नाही का रे काय झालं होतं? एवढ्याच्या छोट्या कारणावरून ती चिडली काय? घर सोडून कायमची निघून गेली काय? सुद्धा विचारलं नाही. तिने कायमची लात मारून गेली, ती आतापर्यंत आली नाही. साठी जो निर्णय महत्वाचा होता तिने एकटीने निर्णय घेतला, तुला विचारलं सुद्धा नाही. तशीच निघून गेली ती. तिने तुझा विचार केला नाही, मग तू का अडकलाय? 8 वर्ष झाली त्याच याच्यात तू का अडकलाय? त्या रिंगणातून बाहेर ये सारंग. पर्यंत पार विसरून गेली असेल, तिच्या जगामध्ये ती पुढे गेली असेल, तू मात्र तिथेच अडकून बस. मी तिच्या आठवणीमध्ये रमलेलो नाहीये, त्या आठवणीनेच आजपर्यंत जिवंत ठेवलंय तुझा हा लाडका पोरगा सारंग.
तिच्या आठवणीमुळेच जिवंत आहे, नाही तर मी कधीच गेलो असतो. फक्त आणि फक्त तिच्या आठवणीमुळेच मी तुझ्या पुढे उभा आहे. तू भरकटच चाललाय, माघारी ये. तिला तुम्हाला खूप समजवण्याचा प्रयत्न कर. कंपनीमध्ये तुला काम करताना बघायचंय, तू परत माघारी ये सारंग प्लीज. मला आहे कंपनी, पण तू जो पाया रचला होता त्यावर एक वीट सुद्धा चढवली नाहीये. आहे तसंच चाललंय, फक्त बंद पडू नये म्हणून कंपनी चालवताय. पण तू ज्या स्पीडने कंपनी वर नेत होता त्या स्पीडमध्ये स्पीड तर नाहीच आहे, एवढं सुद्धा प्रगती नाहीये. त्यामुळे जोपर्यंत तू कंपनीत येत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाहीये सारंग. तुला बांधणं तर खूप दूरची गोष्ट आहे, वीट सुद्धा चढवली नाहीये. ऐक ना सारंग, ये ना कंपनीत परत प्लीज माझ्यासाठी. आपल्या कंपनीला राजकुमारची नाही तुझी गरज आहे सारंग. तू कंपनीत परत ये प्लीज. जिथे गरज आहे ना आई तिथेच आहे मी. सर मोडलाय आई माझा, बदल घडली, अनुभव मिळाला, लोकांचे संसार विस्कळे, जे मोडताय ते सावरण्याचा प्रयत्न करतो. एक तरी पुण्य घडू दे. आता उभारी नावाची चीज राहिलेलीच नसते ना. कंपनीत जायचंय ना दुसरं लग्न करायचंय ना तिलोत्तमाचं म्हणणं ऐकायचंय. त्याला फक्त लोकांचे संसार मोडत असतील तर तेवढं जोडण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला असतो, बाकी त्याच्या कशातच इंटरेस्ट नसतो. तो माझं म्हणणं फेटाळतो आणि सारंग ते गिफ्ट घेऊन ओवीकडे वर निघून गेलेलं असतो. माझ्या हातात फक्त पश्चाताप राहिलेला असतो. सावलीने कायमच तिने पाण्यात बघितलेलं असतं, सावलीचा अपमान केलेला असतो. एवढ्याशा कारणावरून सावलीला किती बोललेली असते. आता सावली गेली आणि सगळं घर विस्कळलेलं असतं. अमृता आणि ओवी असता मस्तपैकी एन्जॉय करत असतात. काय त्यांचं चाललेलं असतं खेळ. तेवढ्यात काय सारंग येतो. अमृता आणि ओवी खेळत असतात, छान अशी गंमत सारंग बघत असतो. अमृता खूप जीव लावत असते या ओवीला. तेवढा सारंग त्यांच्यामध्ये जाऊन बसतो. लगेच ओवीने तोंडाचा तंबोरा केलेला असतो, लगेच फुगलेली असते. सारंग आल्या बघ की तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. ओवी बघ की काय गिफ्ट आणलंय, सोडून दे ना माझ्यावरचं प्लीज. ओवी म्हणते काकू त्याला सांग मला काहीच बघायचं नाही आणि कोणाशी बोलायचं सुद्धा नाहीये. बोलते माझ्याशी, मला नाही बोलायचं, त्याला कळत नाहीये का. गोंड बसलेली असते. सारंग म्हणतो नको बोलू माझ्याशी, तुझ्याशी काय बोलायचं ते बोलू दे, मग तू मला सांगतो काय बोलतो, मला त्याच्याशी काय बोलायचं नाहीये. आता सावली जवळ जगन्नाथजी आलेले असतात. एक कधी बापाला ओझं होते का ग. उपकाराची भाषा करतीये, ओझ्याची भाषा करतीये, कर्ज फेडण्याची भाषा करते. एवढी मोठी झालीयस का तू माझ्यापेक्षा सावली, की स्वतःचं कर्ज स्वतः फेडायला निघलीयस ना. जे आता सावलीला ओरडत असतात. सावली म्हणजे तुम्ही ऐकणार नाही का, तू का ऐकत नाहीये माझं. झालंय काम जवळ थोडंसं काहीतरी काम बाकी आहे, लवकरात लवकर आपण सुरू करूया. अबीरला मी शब्द दिलाय गुरुकुल बघायला घेऊन जाणार आहे, मग त्याला घेऊन जायला लागणार ना ग सावली. विचारत होता गुरुकुलला कधी जायचंय, कधी जायचं, मित्र कधी होणार. एकटा पडलाय ना तो, भिंतीत कोंडून राहायची सवय नाहीये, गावभर फिरायचा तो. कमी आणि जास्ती बाहेरच असायचं बघा, त्यामुळे त्याला इथे असं कोंडल्यासारखं होतंय. लहानपणापासून मोकळ्या हवेत राहायला आवडतं, मोकळ्या हवेतच तो राहिलाय, वाढलाय. तसं करता येणार नाहीये, त्याला पिंजऱ्यातच ठेवायला लागणार आहे. परिस्थिती वेगळी आहे सावली, बरंही त्यासाठी नवीन आहे. महत्वाचं तुम्ही या शहरात आहात दोघे, मेंदळे कुटुंबातल्या कोणत्याच व्यक्तीला कळतं का म्हणे. कळतंय का सावली, सगळ्यांपासून लपून राहायचंय. बरोबर आहे तुमचं, तुम्ही म्हणताय अगदी मला पटतंय. ची सावली माझ्या अबीरवर मी अजिबात पडू देणार नाही. आता सारंग आणि ओवी मध्ये समझोता करून देण्याचं काम करत असते अमृता. सारंग ऐकलंच ना रे, ओवीला बोलायचं नाहीये, काय बोलायचं असेल तर मायशी बोल. हे गिफ्ट घेऊन नकोय आम्हाला, गिफ्ट. एक महिन्यांपासून तिला हा गेम हवा होता म्हणून आज फायनली तिसाठी आणला, पण तिला नकोय तर मी वापस देऊन टाकतो. अरे देऊ नको ना ओवी, बघ नी बाबांनी तुला आवडतो तो गेम आणलाय बाळा, बघ की. नकोय मला गेम, सांगितलंय ना मी. जे गिफ्ट हवं होतं बाबाने दिलंच नाहीये, मग मी त्याशी बोलणार नाही. गिफ्ट हवंय, बाकी काहीच नकोय मला. तू सुद्धा बाबाला समजावून. ठीक आहे काय करणार आता मी, बिचारा जातो खोलीत आणि झोपतो एकटा. माझ्याजवळ कोण आहे तरी, मी एकटा झोपी जाणार. शिवाय बाबाला झोप नाही लागणार, पण काय करणार, झोपणार मी तसंच. मग आता काय करू शकतोय मी. तो बरं झोपायला एकटा, बाबा जाणार का झोपायला, जातोय मी. म्हणजे बाळा गुडगल आहे ना तू, नको ना बाबाला त्रास देऊ, का कट्टी करतेस ग. शिवाय बाबांना झोप लागणार नाहीये, जा ना बाबांबरोबर प्लीज ओवी, जा ना. का जाऊ मी जात नसते, जाणार नाही, तुला सांगितलंय ना मी. का मला सारखं सारखं जा म्हणतीयस तू. सोबत झोपणार आहे मी, कुठे जाणार नाहीये, त्याला सांगून टाकतो जाईल इथून उठून. टीपणा करत असते आणि रागा अमृताच्या रूम मध्ये झोपी जाते. म्हणते सारंग असू दे, लहान आहे रे ती, तू काळजी करू नको, तू जा तुझ्या रूम मध्ये आराम कर, मी समजावेन तिला समजेल. ठीक आहे बहिणी, जातो मी. आता गिफ्ट सुद्धा घेऊन चाललेलं असतं. आता स्वतः आणलेलं गिफ्ट तो घेऊन गेलेलं असतो. ओवी मात्र तोंडाचा तंबोरा करून तिथेच रुसून झोपण्याचं नाटक करते. आता सारंग बिचारा निघून जातो. गेले लगेच डोळे मोठे करून बघायला लागते. गेलाय का बाबा, गेलाय का, हो गेलाय. टिंग करतेस ग, एक नंबर ओवी. ऐकणारच नाहीये तो काकू. आता त्या दिवशी सकाळी मोनिका सगळ्यांना नाश्ता देत असते, म्हणजे नाटक करत असते नाश्ता देण्याचं. राजकुमारला खुनवी चाललेली असते चहा देताना, की तू बोल काहीतरी. तुझं काही बोलणं झालं का ग सारंगशी. राजकुमार हळू आवाजात तिलोत्तमाला विचारतो. मध्ये आला, आरडाओरडा केला, काय तमाशा घातला, त्यानंतर तू काही बोलली का, मला असं विचारायचं होतं. खोटं काही कळलंच नाही म्हणून विचारला, पण सगळं विचित्र वागणं होतं. राजकुमार, त्याचं तिथे येणं गरजेचं होतं. तो बोर्ड मेंबर आहे, तुझ्या आधीपासून त्याचा वावर आहे तिथे, कळालं. तो येतो जातो आणि सगळा अधिकार तुझ्यापेक्षा जास्ती तिथे. कंपनी जिथे आहे ना सध्या, ती फक्त आणि फक्त सारंगमुळे, कळतंय का तुला. आपण कोणीच काही केलेलं नाहीये, आपण फक्त चालवतोय, पण तिथपर्यंत आणून ठेवली ती सारंगने. इतर उद्योगधंदे आठवते का तुला, तुझी
उद्योगधंदे तिलोत्तम बोलत असते राजकुमारला, तर आपली कंपनी निस्वार्थीपणे चालवत होता, त्याने या लेवलला आणून बसवली कंपनी आणि तू तुझ्या उद्योगधंद्यामध्ये मस्त. त्याला न विचारता कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, पूर्ण अधिकार त्याला असणार, मग बाकीच्या लोकांना. आणि हे तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवा. काय करायचंय त्याला, फक्त समाजसेवा, तेही फुकट. कंपनी कुठे चालवायची आणि सांभाळतोय आम्हीच. ती बाई आहे ना सावली नावाची, तिची सावली या घरावर नाही हवी का तुला, काढून टाकायची नाहीये का तिला? असं आहे ना आई, मला प्रश्न पडला म्हणून तुला विचारला, बाकी काय देणं घेणं नाहीये. रंगाला काल मीटिंग मध्ये प्रॅक्टिकल त्याने विचार काही केलाच नाही, आला तोडफोड केली, काय भाडभाड बोलला आणि निघून गेला. जखमा परत उकरल्या गेल्या, काहीच झालं नाही म्हणून म्हणतोय मी जरा प्रॅक्टिकल विचार कर. बरोबर आहे, सावली नाव सुद्धा आवडत नाही आणि तिची सावली सुद्धा मला या घरावर आवडणार नाहीये. याचा अर्थ असा नाहीये माझ्याच लेखाला सारंगला त्याच्या हक्कांपासून लांब ठेवेन, वंचित ठेवेन, शक्यच नाहीये आणि मी हे करणार नाहीये राजकुमार, तुला सांगते मी. भांडण तिच्याशी होतं, माझ्या लेखाशी नाही. कोणी का बोलायला लागलेली असते मध्ये, ती सारंगवर खूप प्रेम आहे आणि सारंगचं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. मुलगा आहे, या कंपनीचा CEO येतो, सगळं सर्वात तोच आहे. कंपनी मोठी करायला खूप हातभार लावला, हे सुद्धा मान्य आहे, ते मी नाकारतच नाहीये. साहेब सारंगचं लक्ष आहे का कंपनीत, तुम्ही सांगा बरं. खर्च झालं त्याच्या मागे लागलाय, हातपाय जोडताय, प्लीज लक्ष दे, प्लीज लक्ष दे. देतोय का लक्ष? नाही. कंपनी आम्ही दोघंच चालवतोय की लक्ष सावलीत असतं किंवा समाजसेवेत, बाकी इतकंच करतोय सध्या, तू काहीच करत नाहीये. रंग आता फ्रेश असा उठलेला असतो, डोळेच उघडतो तर समोर काय ओवी आलेली असते छान अशी तयार होऊन आणि तिच्या बेडरूमचा दरवाजा खोलते. सारंग बघतो तर काय लगेच ओवी दिसते. ओवीला बघून तो झोपी गेलेला असतो, गिफ्ट आणलेलं असतं, ती गिफ्ट बघते गुपचूप, करून बघत असतो ओवीचं काय चाललंय. ओवी गिफ्ट घेत असते, करते काय गिफ्ट असेल यामध्ये बघायला पाहिजे आपण ना. म्हणत होता गेम असेल की दुसरं काही असेल, बघायला तर लागणारच ना. ओवी आता विचार करते, गिफ्टचा बॉक्स हातात धरून, गिफ्ट हातात पकडलेलं असतं आणि ओवी सगळा हा विचार करते आणि ओवी विचार करते हे सारंग गुपचूप तिथून बघत असतो. मधून बघते सारंग मला बघतोय का, पण सारंग झोपण्याचं नाटक करत असतो. पटकन उठून उभा राहतो. ओवी असं म्हणतो की ओवीने गिफ्ट मागं लपवलेलं असतं. अशा मोठं आहे गिफ्ट, कसं लपणार आहे तुझ्या मागे ओवी? इकडी आहे, उघडते गिफ्ट आणि तुझं कोड सुटेल तुझ्या मनातलं. वाकडा करते आणि तिथून निघून गेलेली असते. गिफ्ट तिथेच ठेवते आणि पळून जाते. अगो ओवी बघ बघ, ओवी निघून गेलेली असते. ती जरी रागवली ना, जास्त वेळ माझ्यापासून नाही लांब राहू शकते ओवी, मला माहिती आहे चांगलं. मला खूप खूप आवडत असते ओवी, खूप प्रेम करत असतो ओवीवर आणि ओवी सुद्धा सारंगला खूप प्रेम करते, पण आता सध्या रुसलेली असते कारण तिला गाण्याचा क्लास लावायचा असतो. बघू आता ओवीचा रुसवा कधी जाणार आणि सारंग तिला गाण्याचा क्लास लावून देणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.